बा तू नग काळजी करूस, माझं देवासंग लगीन होणार ह्यो त्यांचा सबूत हाय। आणि तसंच होणार ह्यो माझा विश्वास आहे। हे बाग तू सुखाने नांदावी हेच मागणं माझं आहे हा। पण मला इतकंच वाटतं की या समध्यात त्यांच्या बायकोची समज ठावं असलं म्हणजे झालं हा। नाहीतर नाहीतर नाही काय नाही काय नाही। म्हातार बाबा, म्हातार बाबा, यार थांब की, किती गाय म्हणायची म्हातार बाबा, म्हातार बाबा, हाय का गाड्या किस्त्या हाका मारायच्या। कशापायी हाक मारतोस ते तर सांग अगोदर। अरे ते हायच कुठं म्हातार बाबा दिसभर, हा कुठं वस्तीहून आहे, बानूच्या घरला नाही, हा कुठं कुठं शोधलं म्या तुला। म्या काय चाकर माणूस आहे बाबा, उगा हातात बसाया येळ नाही माझ्याकडं। बानूबाईंची मेंढर घेऊन रानात गेलो होतो चरया। प्रकार मला कशापायी हुडकत होता सर? ते काल म्हणला काहीतरी प्रेत गाडणार आहे, कोणचं संकट येणार आहे, काय रातभर डोळ्याला डोळा नाही माझ्या। मग विचार करून करून टकोर फुटायची वेळ आली। अरे पर कसला विचार करत होतास? ते कोणावर संकट येणार आहे? कुणावर? हा मला तर वाटतं तुझ्यावर ते संकट येणार आहे। अरे आता काय करावं? तेव्हा तुला जे बी काय करायचं ना ते लवकर उकरून टाक बाबा। यार बाबा तुझ्याकडे लई वेळ नाहीये रंगा। हे बाबा असं काय म्हणू नकोय, मला मारायचं नाही। आता काय करू? मी तुझ्या पाया पडतो रे। ए बाबा काहीतरी कर, पर मला वाचीव रे बाबा। माझ्या आई बाप काय कर ना, तू तरी काहीतरी कर, मी पाया पडतो तुझ्या। अरे म्या काय करणार? एक सांगतो, हे संकट निसता तुझ्यावरच नाही समध्यांवर येणार आहे, समध्या वस्तीवर येणार आहे, समध्या जगावर येणार आहे। माझं मन मला सांगते या, आणि येळीच जर काय केलं नाही समध्यांचा जीव बी जायचा। केवळ जेजुरीच नाही तर साऱ्या सृष्टीला आता विद्युन्माळी, तारकाक्ष आणि वीर्यवान वेठीस धरणार। आणि त्यांना रोखण्यासाठी मला पुन्हा मार्तंड भैरवाचा अवतार धारण करावा लागणार। पण जोवर म्हाळसा मला उशाप देत नाही तोवर ते शक्य नाही। अक्का, तुम्ही सांगितल्याप्रमाणे इथल्या सर्व गोष्टी तुम्हाला कळवत आहे। माळसा चंदनपुरीला श्री खंडेरायांना भेटण्यासाठी जायचे म्हणत आहे। तिला सहजासहजी जाता येईल असे वाटत नाही। महाशिवरात्रीला जेजुरी गडावर मोठा चमत्कार झाला।
म्हाळसा सोडून सगळ्यांना महादेवांनी दर्शन दिले. म्हाळसाची मनस्थिती खूप अस्थिर आहे. मला तर तिची खूप काळजी वाटते. थेट नेवासेला हा संदेश नेऊन द्यायचा, कोणालाही कळता कामा नये. हो. थांब, असू दे तुझ्या सगळं. लतिका, हे इथे काय करतायत आणि तू काय करतेयस? ते बाहेर गावी जात होते. विचारायला आले होते काही संदेश आहे का ते. लतिका, तू माझ्यापासून काही लपवत नाहीयेस ना? म्हाळसा, मी कधी तुझ्यापासून काही लपवलं आहे का? तू प्रधानजींकडे गेली होतीस ना? तुला कसं ठाऊक? मी पाहिलं तुला जाताना. बरं लक्ष असतं तुझं माझ्याकडे. म्हाळसा, मी तुझ्यापासून कधी काही लपवले आहे का? मला काळजी वाटते अगं तुझी. तुझं हित कशात आहे हे माझ्यापेक्षा दुसरं कोणाला कळणार, सांग मला. बरं राहू दे, मला सांग काय म्हणाले प्रधानजी? मी प्रधानजींना सांगितलं की मला यांना भेटायला चंदनपुरीला जायचे आहे. मग मी लगेच सामानाची बांधवान करायला घेते, सगळं आवरते. दूरचा प्रवास आहे ना. लतिका, लगेच बांधवान करायला घेऊ नकोस. का नाही म्हणाले का ते? नाही तसं नाही, पण बिन काही नाही. तुझा निर्णय अगदी योग्य आहे. म्हाळसा, देवांना भेटून तुला आनंद तर होईलच, आणि तुला तुझ्या प्रश्नांची उत्तरं देखील मिळतील. आणि कोणी सांगावे, देव तुझ्यासोबत जेजुरीलाही येतील. तुलाही असंच वाटतंय ना? माझं मनही मला असंच सांगतंय की मी चंदनपुरीला जाऊ. काय आहे त्या जागी कुणास ठाऊक, पण इतकी ओढ लागली आहे. तुला लाख वाटेल ग, पण देवांना सोबत जेजुरीला घेऊन येणे एवढे सोपे नाही. लतिका, तू खरंच जायची तयारी कर. मी सांगते प्रधानजींना. म्हातार बाबा, अय म्हातार बाबा. बानूबाई, अब काय काम आहे? बस हत चुलीवरली भाकर खाऊन घे. मग काम झालं आज. हा, पर अजून 4 पोती आणायची आहे. राहू दे ते, बस बरं हात. बानूबाई, तुमच्या देवाला निवेद द्यायचा असेल ना? हे काय झाला बी निवद.
जेवा आता. बानू, तू नैवेद्य दिलास, पोट भरलं माझं. पण तुला आता नाही म्हटलं तर राग येईल, आणि स्त्री रागाला मी घाबरतो. अय, ध्यान कुठं आहे? काही नाही. बानूबाई, तुम्ही कधी जेवणार? तुम्ही बी असं दिसभर राबतायसा. न चाकरानं आधी जेवण बरं नाही दिसत. जेवा आता. लय बडबड करू नगस. बानूबाई, अहो काय चव आहे तुमच्या हाताला? अरे तू नुसती भाकर भाजी खातूस. तुला काय खावंसं वाटलं तर सांगत जा मला, मी देईन तुला करू. काय तुम्हाला काय हवं आहे माझ्याकडून? मला पुरणपोळी हवी आहे. म्हातार बाबा, अरे कसला विचार करतोस एवढा? कुणाची आठवण आली का काय? वय, अरे तू सांगितलं नाहीस, तुझ्या घरला कोण कोण असतं रा? लई मोठं घर आहे माझं. लई माणसं बी आहे त्यात. सगळे सोयरे आहेत. अन माझी बायको बी आहे. म्हणजे तू बायकोला सोडून आलास वय? अरे कसं दिस काढत असेल तुझ्या बिघर. आणि तिला ठाव आहे का तू आता आहेस ते चंदनपुरीत? अरे पाणी पी. झालं माझं जेवण. दुःखी जीव हाय ह्यो. कुणावर काय येळ येईल सांगता येत नाही. तारकासुराच्या मुलांच्या तपस्येबद्दल तुम्ही म्हाळसा देवींना सांगितलं ते योग्यच केलं. येणाऱ्या संकटाबद्दल त्यांना देखील माहीत असणं हे आवश्यकच आहे. होय, किमान त्या कारणाने तरी त्या जेजुरी सोडून जाणार नाहीत असं मला वाटतं. मला नाही असं वाटत. जेजुरीवरील संकटाबद्दल त्यांना माहीत असणं निराळं आहे, परंतु त्याचबरोबर श्री खंडेरायांबद्दलची त्यांची ओढ त्यांना स्वस्थ बसू देणार नाही हे देखील सत्य आहे. काहीही झालं तरीही त्या श्री खंडेरायांना भेटायला जाणारच. असं असेल तर काहीही करून त्यांना थांबवणं आवश्यक आहे देवी, कारण हा म्हाळसा देवींच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे. म्हाळसा देवींचं जेजुरी सोडून चंदनपुरीला जाणं असुरक्षित का असेल? कारण या जेजुरीकडे वाकडी दृष्टी करण्याचा प्रयत्न सहसा कोणताही दैत्य करणार नाही, विशेषतः कुंभक.
परंतु जर कुंभकला हे कळलं की म्हाळसा देवी जेजुरी सोडून जात आहेत, तर तो त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न नक्कीच करणार. अहंकाराने आणि सूड बुद्धीने तो आंधळा झाला आहे. कुंभकाला कितीही समज दिली तरीही तो त्याची दुष्कृत्य थांबवणार नाही हे आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे. त्यासाठी आपल्यालाच तत्पर राहावं लागेल. आपल्यालाच ह्या जेजुरीची आणि म्हाळसा देवींची काळजी घ्यावी लागेल. त्यांचं संरक्षण करावं लागेल. अहो, पण मग यावर उपाय काय? म्हाळसा देवींनी जेजुरी सोडून न जाणं हाच एकमेव पर्याय आहे देवी. परंतु त्या नाहीच थांबल्या तर? त्या क्षणी काय करावं ह्याचा विचार नको करूया. परंतु एक गोष्ट मात्र नक्की, म्हाळसा देवींनी असे वागणे श्री खंडेरायांना देखील आवडणार नाही. म्हाळसा, तू कशी आहेस? काय करते आहेस? खरंच तू माझ्याशिवाय कशी राहत असशील? तर अनंत काळापर्यंत तू माझी अर्धांगिनी राहशील. शिवावर जे प्रेम तू केले आहेस ते प्रेम कोणीही करू शकणार नाही याची मला जाणीव आहे. म्हाळसा, इतकं वेड्यासारखं प्रेम करतेस. आता ज्याच्यावर प्रेम करतेस तोच नाही म्हटल्यावर कसं सावरलं असेल स्वतःला? मी तुझ्याजवळ नसलो म्हणून तुझे मला स्मरण नाही असे समजू नकोस. पण म्हाळसा, हा विरह परम नियतीनेच लिहून ठेवला होता. त्याला काय करायचे? मल्हारी अवतारात पहिल्यांदा तुझ्याशी माझा विवाह होईल. विवाहानंतर तू दिलेल्या वचनाप्रमाणे जयाद्री माझी अर्धभार्या होईल. हे तुला सहन नाही होणार. माझा संसार मोडता आहात तुम्ही. विध्वंस करून टाकेल मी सगळ्याचा. माझी म्हाळसा किती प्रेमळ आहे हे केवळ या खंडोबालाच ठाऊक आहे. सगळ्यांना केवळ तुझा राग दिसतो, पण तुझे प्रेम मी अनुभवले आहे. स्वतःच्या सखीच्या प्रेमासाठी आनंदाने हा काटेरी मार्ग निवडला. आपल्यावर प्रेम करणार असल्याशिवाय हे शक्य नाही. हा काळ सहन करणं कितीही कठीण असला तरीही एक ना एक दिवस तुला तुझ्या मूळ रूपाचे स्मरण होईल आणि सगळे प्रश्न संपून जातील. म्हाळसा, मी त्या दिवसाची वाट पाहतो आहे. म्हाळसा, तुझ्याशिवाय राहणे किती अवघड आहे हे माझेच मला ठाऊक.